नेत्यांची जी आहे ती आता मोर्चे बांधणी अंतर्गत सुरू आहे। मला वाटतं गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद पंचायत समितीची ही रणधुमाळी सुरू होती, मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर गेल्या होत्या। आणखीनही निवडणुकाचं निश्चित नाही, मात्र निवडणुका पुढील 2 महिन्यामध्ये होणार आहेत हे तरी निश्चित आहे। आणि तेव्हापासून नेत्यांची जी आहे ती धावपळ आणि जनतेच्या भेटीगाठी ह्या सगळ्या सुरू आहेत। 24 तास उपलब्ध असणारे नेते काही बोटावर मोजले आहेत, त्यापैकी एक आम आदमीचा आवाज ज्ञानेश्वर राऊत हे आपल्यासोबत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे नाळवंडी या गटातून। आपल्यासोबत ज्ञानेश्वर राऊत आहेत, त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत की कशा प्रकारची निवडणूक असेल, काय जनतेच्या पसंतीस तुम्ही उतरणार आहात, कसल्या प्रकारचे सध्या गटामध्ये मुद्दे उपस्थित झालेले आहेत, काय लोक वंचित आहेत, कशा प्रकारच्या अडचणी आहेत, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, शोषित पीडित असतील, काही निराधार लोक असतील, यांच्या ज्या आहेत कशा प्रकारच्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं। राऊत साहेब, मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत, तुम्ही इच्छुक नाही तर लढणारच आहात, तुमच्याकडे अधिकृतरित्या एका मोठ्या पक्षाची उमेदवारी असणार आहे, कशा प्रकारची निवडणूक असेल आणि काय मुद्दे असतील? नमस्कार, मराठी महाराष्ट्रामध्ये मला लाईव्ह बोलणाऱ्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मराठी महाराष्ट्राचे संपादक माननीय संग्रामजी धनवे यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सर्वप्रथम या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। मुद्दे खूप मोठे आहेत। आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम जिल्हा परिषदेच्या नेत्यांनी करायला पाहिजे होतं, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी करायला पाहिजे होतं। कुठल्याही सर्कलमध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं दिसत नाही आणि ही फार मोठी शोकांतिका आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही नेता खऱ्या अर्थानं त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या गणांमध्ये काय प्रश्न आहे हे जाणून सुद्धा घेत नाही, तर ते सोडायचे गोष्ट दूरच आहे। पण जमिनीवर जाऊन काम करण्याची मला सवय आहे, आमच्या पक्षालाही ती सवय आहे आणि त्यालाच मी बांधील आहे। आणि म्हणून जे काही रस्त्याचे प्रश्न असतात ग्रामीण भागांमध्ये, जे काही शाळा खराब असतात, नादुरुस्त असतात जिल्हा परिषदेच्या, दवाखान्याची दुरावस्था झालेली असते, नाल्या, पिण्याचं पाणी आणि सर्वच नागरी सुविधा, मग ग्रामपंचायत कार्यालय असतील, तुमच्या तलाट्यांचे कार्यालय असतील, तलाठी जागेवर नसतात, ग्रामसेवक जागेवर नसतात, जिल्हा परिषदेचे शिक्षक जागेवर नसतात, म्हणजे कुठलाच सरकारी कर्मचारी लोकांच्या समस्या सोडून देत नाही, तर त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद सदस्याची लोकप्रतिनिधींची वचक पाहिजे। तर ती वचक निर्माण करण्याचं काम आणि त्या लोकांना म्हणजे असं दाब टाकून नाही किंवा त्यांना जबरदस्ती करून नाही, तर खऱ्या अर्थानं आपण सगळे लोकांचे सेवक आहोत, आपण सगळ्यांनी चांगलं काम लोकांसाठी केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आणि त्याचा फायदा आपल्या वैयक्तिक जीवनाला देखील आपल्याला होणार आहे, कारण आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आहोत, माणसांसाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। ह्या भूमिकेतून आपण ही निवडणूक लढतो। कुणाला तरी विरोध करायचा, काहीतरी राजकारणाचे मुद्दे, अनावश्यक मुद्दे उपस्थित करायचे, लोकांना भूलथापा द्यायच्या आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा आपला विषय नाहीये। सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीनं झटणारं कुणीतरी पाहिजे। पण मी माझ्याऐवजी आणखीन जर चांगला कुणी हे काम करू शकत असेल तरी त्याला माझी हरकत नाही, परंतु मला वाटत नाही की ह्या सगळ्या नेता कुठल्या राजकीय पक्षाकडे आहे आणि म्हणून मी स्वतः निवडणुकीला सामोरं जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणजे जाणारच आहे। कसले मुद्दे तुम्हाला आतापर्यंत जाणवले गेल्या मागच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये, कशा प्रकारचे मुद्दे गटामध्ये आहेत? प्रथम लोकप्रतिनिधींनी जे कामं केलेली आहेत, अनेक वेळापासून लोक जे आहेत त्या कामाला अडकून पडलेले आहेत आणि वंचित आहेत त्यापासून, कशा प्रकारचे? प्रत्येक गावात जातानाच कळतं की या गावाला रस्ता प्रत्येक गावात जा, तिथं मुबलक प्रमाणामध्ये टिप्या उपलब्ध नाही, तिथं लाईटचे प्रश्न आहेत, बऱ्याच वस्त्यांवरती लाईट नाही, शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये टिप्या नाही, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा खराब आहेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयच नाही, जिथं ग्रामपंचायत कार्यालय तिथे एक टेबल आणि एक खुर्ची, याच्या पलीकडे काही नाही। तो जो ग्रामसेवक आहे त्या गावचा ते सगळा कारभार त्याच्या त्या बीड मधल्या ऑफिसमधून त्या ग्रामपंचायतचा करतो
हे अतिशय दुर्दैवी आहे. लोकांशी त्यांचा संपर्कच येत नाही. जे अधिकारी असतील, जे कर्मचारी असतील तुमच्या सरकारी यंत्रणेत, त्यांचा संबंध थेट लोकांशी येत नाही आणि तो आला पाहिजे आणि त्या सगळ्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. ह्या सगळ्या समस्या बघून आपण राजकारण करण्याच्या मानसिकतेत आहोत, नाहीतर दुसरं कुठलंही कारण नाहीये. म्हणून मला हे मुद्दे महत्वाचे वाटतात की शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, तुमचे सरकारी दवाखाने चांगले झाले पाहिजेत, तुमच्या अंगणवाड्या चांगल्या झाल्या पाहिजेत, अंगणवाड्याच्या कर्मचाऱ्यांनी चांगले कामं केले पाहिजेत, तुमच्या सगळेच कार्यालय जे काही सरकारी आहेत आणि शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत ते सगळे व्यवस्थित चालले पाहिजेत आणि तिथले कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. तिथले रस्ते चांगले झाले पाहिजे, नाल्या चांगल्या झाल्या. पाण्याचा फार मोठा अभाव प्रत्येक गावांमध्ये आहे. टँकर देण्याची परिस्थिती येते. या 2 वर्षात पाऊस थोडासा बरा आहे आणि कोविडचं संकट असल्यामुळं थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त झालं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणून यावर्षी त्या गोष्टी तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवल्या नाही, पण सातत्यानं बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये हे प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी म्हणून मी निवडणूक लढणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी मला वाटतं की कायम संकटामध्ये आहे. कधी आसमानी कधी सुलतानी हे सगळं, किंवा अनेक वेळा शेतकऱ्यांची दरिद्री जी आहे ती संपत नाही. आपण मुद्दे उपस्थित केले असतील की डिपेंडचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये जायचं जे पालन रस्ते असतील, जे शेत रस्ते असतील, ते कायम खडतर राहिलेले. मला वाटतं कधी कधी शेतकऱ्यांना जर बियाणं घेऊन जायचे असतील, खत काही घेऊन जायचं असेल तर कोणाकोणाला डोक्यावर घेऊन जावं लागतं. गाडी जात नाहीये आणि बैलगाडी देखील जात नाही. अशा परिस्थितीमध्ये आता कशा प्रकारची परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये बदलणार आहे की नाही? बघा, ह्या ज्या रस्त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे सोडवणारे माणसं नेमकं कसं काम करतात ही गोष्ट आपण बघतोय. आमच्या नाळवंडी सर्कलमध्ये आणि साधारण सगळ्या सर्कलमध्ये जे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले त्यांनी स्वतःचे घसे भरण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणून या पालन रस्त्यांचा वगैरे उपयोग केला. पण ऍक्च्युअल जी परिस्थिती आहे ती बदलली का? त्या लोकांना त्या सुविधा मिळाल्या का? ज्या पद्धतीचं अनुदान त्यांनी त्या रस्त्यांवर उचललं त्या पद्धतीचे ते रस्ते झालेत का? आजही गुडघ्या इतकाले पाय बैलाचे आणि गुडघ्या इतकाले चाक गाडीचे त्या चिखलात रोवतात आणि शेतकऱ्यांना ज्या समस्येला सामोरे पूर्वी जावं लागत होतं त्या योजना राबवून देखील शेतकरी त्याच परिस्थितीमध्ये आहे. फक्त यांनी फॉर्च्युनर घेतल्या, यांनी स्वतःचे बंगले शहरामध्ये बांधले. ह्या जिल्हा परिषद सदस्यांनी कधीही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्यामध्ये एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची, मी जरी आमदारही झालो तरी गाव सोडणार नाही, गावातल्या लोकांच्या सोबत सोडणार नाही. मग बीडमध्ये घर बांधायचा विषय असेल किंवा आणखीन कुठला विषय असेल किंवा गाव सोडायचा विषय असेल, बिलकुल ह्या गोष्टी होणार नाही. फक्त कामानिमित्त शहरात येणे आणि काम झाल्यानंतर पुन्हा आपल्या लोकांत जाऊन राहणे हाच माझा आयुष्यातला एक हे आहे, म्हणजे मी ठरवलेलं आहे असं आहे. आपल्या नाळवंडी परिसरामधून, नाळवंडीचे जे गट आहे या परिसरामधून एक नदीपात्र वाहत जात असतं आपल्या गावामध्ये. तर या नदीपात्रातून पाणी जे मुबलक पाणी पावसाळ्यामध्ये येतं आणि ते वाहून जातं. कुठं साठवणूक करण्याचा काही प्रयत्न कुठल्या एखाद्या नेत्या पुढाऱ्याने केलाय का की त्याच्यामुळे 2 लिटर पाण्याचा शेतकऱ्यांना प्रश्न उपस्थित होईल किंवा त्याचा फायदा होतो, असं काही केलेलं आहे का? म्हणजे पाणी जर अडवलं तर मला वाटतं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात. असं काही केलेलं आहे का तिथे कुठल्या नदीमध्ये तुमच्या? असंख्य योजना ह्या कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत. वास्तवात तिथे काम झालेलं नाही. काम झालेलं जरी असलं तरी ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे तर ते काम व्यवस्थित नाही झालेलं. त्याच्यामुळं तुम्ही बांधलेले जे बंधारे आहेत, आणखीन काय छोटे मोठे बंधारे, आणखीन काय कुठं पाणी अडवलेलं असेल तर त्या कुठल्याही योजना या ठिकाणी अस्तित्वात नाहीत आणि ज्या काही थोड्याफार प्रमाणामध्ये त्या योजना अस्तित्वात आहेत त्या खऱ्या अर्थानं एक थेंब पाणी साठवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत किंवा त्या चांगल्या नाहीयेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. जसं रस्त्यांना खाल्लं तशाच बंधाऱ्यांना देखील या लोकांनी खाल्लं, तशाच सगळ्या योजना या लोकांनी खाऊन टाकल्या. आणि मग तुम्हाला जर त्या योजना राबवताना जर फक्त तुमचा खाण्याचाच विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर त्या योजना कधीच सक्सेस होणार नाही. आणि त्या योजना राबवायच्याच म्हणून राबवणारा नेता जर एखाद्या सरकारला मिळाला तर 100% त्या सर्कलचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्यांना त्या योजनेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.
आणि तशा पद्धतीची मानसिकता फक्त आम आदमी पार्टीची आहे आणि आम आदमी पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. मी आम आदमी पार्टीचा नेता नसून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास वाटतो की लोक आमच्यावरती विश्वास दिल्लीलाही दाखवला, पंजाबलाही दाखवला आणि आता महाराष्ट्रातल्या जे छोट्या मोठ्या निवडणुका होणार आहेत, महानगरपालिकेच्या असतील, पालिकेच्या असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये लोकांना एक चांगला चेहरा आणि चांगला पक्ष, प्रामाणिक लोक यांची गरज आहे आणि तसेच प्रकारचे जर पर्याय आपण उपलब्ध करून दिले तर निश्चितच धनशक्तीला मात देऊ. जनशक्ती या पूर्ण जिल्ह्यामध्ये समोर आल्याशिवाय राहणार नाही. आपण सुरुवातीला प्रश्न उपस्थित केलेला आहे की जिल्हा परिषद शाळा. मला वाटतं तुम्ही बोललेलं अगदी खरं आहे, कारण जिल्हा परिषद शाळांकडे फार मोठं लक्ष प्रशासनाचं लक्ष आहे आणि मला वाटतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेकडे जर तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांना लक्ष दिलं तर मला वाटतं त्या शाळा ज्या आहेत ते सुधारल्याशिवाय राहणार नाही. अनेक गावांमध्ये अशा शाळा आहेत की शाळेमध्ये विद्यार्थी मात्र कुठेतरी छत पडायला लागलेले आहेत, कुठं पत्र्याची शाळा आहेत, कुठं कुठं ज्या वस्ती शाळा ज्या आहेत त्यांना मुलांना बसायला छत नाही, कुठल्या तरी झाडाखाली बसून त्यांना ज्ञानार्जन करावं लागत असतं. या काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असेल येणाऱ्या काळामध्ये? तुम्हाला जर लोकांनी संधी दिली तर या संधीची सोडून करावी लागेल. अतिशय माझ्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे आपण वळालो, कारण मी स्वतः एक संस्था चालक आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना चांगलं शिक्षण मिळत नाही, तिथल्या मुलांना चांगल्या शाळा उपलब्ध नाही, म्हणून मी स्वतः 1ली ते 12वी पर्यंतची शाळा आणि ज्युनियर कॉलेज चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आज मी कोणाकडे न जाता, आम्ही कोणाकडे विद्यार्थी संख्येसाठी पळापळ तुम्ही बघताय जिल्हा परिषद शाळेतल्या लोकांची, संस्थाच्या लोकांची, पण आम्हाला कुठं न जाता आम्हाला मुबलक आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मिळतात. ते का मिळतात? तर आम्ही एक चांगला पर्याय तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांची, तिथल्या कर्मचाऱ्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळी परिस्थिती गावामध्ये उपलब्ध केलेली आहे. म्हणून येणार आमच्या शाळेमध्ये आज साधारण 12 गावातले विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा होतात. का होतात? जर त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या असत्या, त्यांचे छत चांगले असते, तिथले शिक्षक चांगले असते, तिथले सरपंच चांगले असते, तिथले ग्रामपंचायतचे सदस्य चांगले असते, तिथल्या त्या शालेय नियोजन समितीचे अध्यक्ष चांगले असते, त्या शाळा चांगल्या झाल्या असत्या आणि पर्यायानं त्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित झाले असते. माझी ही मानसिकता आहे की मी ज्या पद्धतीचं शिक्षण क्षेत्रात काम करतोय त्याच पद्धतीचं काम गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं पाहिजे आणि लेकरांना जागेवरती शिक्षण चांगल्या दर्जाचं उपलब्ध झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मी जर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सभागृहात पोहोचलो तर प्रत्येक गावातली शाळा दर्जेदार केल्याशिवाय, इव्हन माझ्या संस्थेच्या शाळेपेक्षा चांगली शाळा केल्याशिवाय मी थांबणार नाही. कारण माझं शिक्षण क्षेत्रात खूप चांगलं काम करण्याचं लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये मला प्रत्येक माझ्या वैयक्तिक शाळेतली विद्यार्थी संख्या कमी झाली तरी मला त्याचा अभिमान असणार आहे की ही माझ्यामुळे कमी झाली. मला त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही, कारण मला वाटतं की मुलांचा जो जाण्या येण्यामध्ये 10-12 किलोमीटर मुलांना आमच्या शाळेपर्यंत यावं लागतं, तर त्या मुलांना जर त्यांच्या गावातली शाळा असेल तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च वाचतो. शिवाय शिक्षणाला काही 10-5 रुपये जो खर्च लागतो तो खर्च त्याच्यामुळं वाचतो. आणि जे मुलं माझ्या शाळेला फीस भरू शकत नाही किंवा माझ्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही कुठल्या कारणानं, त्या मुलांना त्यांच्या गावामध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं. आणि मग माझ्या शाळेच्या सारखी जर जिल्हा परिषदेची शाळा असेल तर निश्चितच ज्या त्या गावातले विद्यार्थी ज्या त्या गावात शिकतील आणि सर्कलच्या शाळांची सुधारणा होईल आणि मी त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असं या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो. दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा मागच्या वर्षी फार अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. काहींच्या जमिनी वाहून गेल्या तर काहींची उभे पिकं वाहून गेले तर लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. काहींच्या घरांची पडझड झालेली. त्या पडझड झालेल्या घरांची किंवा मग नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. काही प्रमाणात मिळाली मात्र खूप तोकड्या पद्धतीने मिळालेली आहे. तालुक्यामध्ये असे शेतकरी अनेक हजारो आहेत की ज्यांना पीक विम्याची रक्कम देखील आतापर्यंत मिळालेली नाही. आणि मला वाटतं की जिल्ह्यामधल्या असेल तालुक्यामधल्या असेल कुठल्याच लोकप्रतिनिधी या विरोधात आवाज उठवलेला नाही. शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील झालेल्या आहेत. मात्र हे सगळे प्रश्न अजूनही पडून आहेत. ते सुटलेले आहेत की नाही, सुटणार आहेत की नाही, लोकप्रतिनिधी कशासाठी आहेत? साधारणतः हे प्रश्न वारंवार उद्भवणारे प्रश्न. एक प्रश्न सुटला तर दुसरा प्रश्न तयार होतो, परंतु आपल्याकडे कुठलाच प्रश्न सुटत नाही आणि प्रश्नांची संख्या वाढत जाते.
खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी हे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी लोकप्रतिनिधी नसताना प्रत्येक मोर्चातून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतो. जर मला सांगा मी रस्त्यावर उतरू शकतो तर मी सभागृहामध्ये जाऊन ह्या गोष्टी बोलणार नाही का? मला अधिकार नसताना मी अधिकार गाजवतो. मला जर भविष्यात अधिकार मिळाला तर 100% त्या अधिकाराचा सदुपयोग करून मी ह्या प्रश्नांवरती सातत्यानं प्रशासनाला आणि शासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही आणि सातत्यानं उद्भवणाऱ्या प्रश्नांवरती शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. पाठीमागे लाईटच्या संदर्भातल्या आंदोलनात मी होतो, पीक विम्याच्या संदर्भातल्या आंदोलनात मी होतो, तुमच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातल्या आंदोलनात मी होतो, आसूड मोर्चा काल परवा निघालेल्या त्या आंदोलनामध्ये मी होतो. त्यानंतर बरेच आंदोलन आहेत की पाठीमागं ते ऊस जात नव्हता. आजही बीड शहरातल्या, बीड जिल्ह्यातल्या आणि बीडच्या ग्रामीण भागातल्या नवीन महाराष्ट्रभर ही ऊस न जाण्याची जी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे त्या प्रश्नावरती सुद्धा मी भाई गंगाभीषण तावडे आणि सगळे शेतकरी नेते यांच्यासोबत आंदोलनात आहे. आपल्याला त्यातून काही मिळत नाही, परंतु ज्यांना मिळालं पाहिजे त्यांना ते मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. म्हणजे ते पुढे शहाणपण चालत नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील, इतके निष्क्रिय आणि शंड आहेत की ते फक्त स्वतःच्या हितासाठी जीवन जगतात. त्यांना लोकप्रतिनिधी या शब्दाचा अर्थच मुळात कळत नाही की हे नेमकं कुणाचे प्रश्न मांडण्यासाठी असतात. ते स्वप्रतिनिधी आहेत. स्वतःचे जेवढे काही प्रश्न तेवढे सोडवणे आणि पुढे चालत राहणे. आणि मला या ठिकाणी लोकांना एक गोष्ट आवर्जून सांगायची की तुम्ही एखादा नेता फार मोठा आहे पैशानं म्हणून त्याला सहकार्य करताय, खऱ्या अर्थानं त्याच्या मोठेपणाचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुमच्या प्रश्नांवरती लढणारा कोण आहे ही गोष्ट जाणून घेऊन तुम्ही जर त्याला सहकार्य केलं, त्याला जर साथ दिली, नुसतं आपल्या सर्कल पुरतं मी बोलत नाही, नागरिक सर्कल पुरतं बोलत नाही, तर संबंध महाराष्ट्रभर आणि जिल्हाभर आणि तालुकाभर जे लोक चांगल्या पद्धतीचे कामं करण्यासाठी पुढे येतील, मग तो पैशानं किती मोठा आहे आणि पैशानं किती गरीब आहे ही गोष्ट लक्षात न धरता तुमच्या प्रश्नांवरती कुठलाही प्रश्न असेल मग तुमचा, तुम्हाला त्याच्या कानावर तो प्रश्न कानावर पडण्याची तरी काय गरज आहे? त्याला दिसत नाहीत का हे प्रश्न? कारण तो तुमच्यातला असला पाहिजे. जर तुमच्यातला माणूस असेल तर त्याला सगळे प्रश्न हे दिसतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रयत्न करेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो की अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही योग्य जागी पोहोचवा जेणेकरून तुमचे प्रश्न ते सोडवतील. तुमच्या नाळवंडीला जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला मला वाटतं बरेचसे गाव जोडलेले आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ झालेला आहे. तो रस्ता तसाच पूर्ण आहे. त्या रस्त्यावरून धड पायी चालता येत नाही, गाडीवर जाता येत नाही, मात्र तो रस्ता अद्यापही तसाच आहे. त्या रस्त्याची दुरावस्था कधी संपणार आहे काय? तुमच्याकडे काय त्याचा पर्याय असेल? हे बघा, मला वाटतं ती दुरावस्था आज संपायला पाहिजे, परंतु आमच्या लोकप्रतिनिधींना आमच्या मताची किंमतच नाही. जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा पंचायत समिती मेंबर असतील किंवा गावचे सरपंच असतील, प्रत्येक गावचे त्या रस्त्यावर येणार आहे, त्यांना जर त्या गोष्टीची कळकळ असती, त्यांना जर त्या गोष्टीचा त्रास असता, त्यांना जर त्या गोष्टी आमच्या मताची किंमत जर त्यांना कळाली असती तर कदाचित मागेच आम्हाला 15 वर्षापासून जो आमचा रस्त्याचा प्रश्न आहे तो मागे सुटला असता. परंतु यांच्या मताची किंमत नसणाऱ्या लोकांना लोकप्रतिनिधित्व मिळाले आणि म्हणून तो रस्ता होईल याची शाश्वती नाही. पण जर ज्या लोकांना ह्या प्रश्नाचं गांभीर्य आमच्या तुमच्या माझ्या मताची किंमत आहे, असे लोक जर सत्तेत गेले, असे लोक जर सभागृहात गेले, तिथं जाऊन बोंबलले, आम्ही रस्त्यावर बोंबलण्यापेक्षा जर सभागृहात बोंबललो तर खऱ्या अर्थानं प्रशासनाला त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल आणि ते काम पूर्ण करावं लागेल. परंतु हे त्या मुद्द्यावर न बोंबलता स्वतःच्या हिताच्या मुद्द्यावर बोंबलतात आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी बोंबलतात, स्वतःची पोळी भाजण्यासाठीचे प्रश्न त्या तिथे घेऊन जातात आणि असे लोकप्रतिनिधी मिळाले म्हणून आमच्या रस्त्याची दुरावस्था आहे. येणाऱ्या काळामध्ये जर मला लोकांनी सहकार्य केलं तर निवडून आल्याच्या 6 महिन्याच्या आत मुंबईवर धडक मोर्चाने मुंबईमधून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आमच्या रस्त्याचं काम मी पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास
जयपूर, नाळवंडी, चिंचोली, आमचं जुसगवर, लक्ष्मीबाई तांडा आणि पुढे डेक्कन मॉल आणि काळेगाव या सगळ्या गावातल्या नागरिकांना मी करतो की तुम्ही जर मला सहकार्य केलं तर 100% येत्या 6 महिन्याच्या आत आपला रस्ता नाळवंडीचा पूर्ण झाल्याशिवाय राहणार. आता बरेचसे आपण पाहतो की तुम्ही सांगितलं मतदानाची किंमत नसते. मला वाटतं मतदानाची किंमत ही कशामुळे नसते? ती खरेदी केली जातात का मतदान? पैशावर मतदान करून घेतले जातात का? किंवा लोक पैशाला बळी पडतात का? अनेक अशा निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत की त्या पाठीमागे झालेल्या निवडणुका आहेत. हे पैशाच्या निवडणुका होत नाहीत. लाखो रुपये खर्च लोकप्रतिनिधींना करावं लागतं आणि मला वाटतं लाखो रुपये लोकप्रतिनिधी खर्च केल्यामुळे की तुमच्या आमच्या मताची किंमत ठेवत नाही अशी परिस्थिती आहे का? आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला निवडणूक लढायची असेल तर तुम्ही तयार आहात का तेवढे पैसे खर्च करायला? हे बघा, आम आदमी पार्टी कधीच पैशांच्या जीवावरती राजकारण करत नाही. आम आदमी पार्टीचा तो उद्देश आहे. मला एवढं वाटतं की समोरचे लोक किंवा समोरचे पक्ष जरी पैसा वाटणारे असतील तरी ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांना पैसा देणाऱ्यापेक्षा एखादा चांगला पर्याय सापडतो त्यावेळेला मात्र लोक त्या पैशाचा विचार करत नाही. त्या पैशाला जवळ जरी त्यांनी घेतलं तरी मतदान मात्र त्या चांगल्या पर्यायाला करतात. तर तसा पर्याय आज मी नाळवंडीमध्ये उपलब्ध करून देतोय. मी स्वतःला तसा पर्याय मानतो. कोणताही उमेदवार स्वतःला चांगला पर्याय म्हणून जनतेसमोर ठेवू शकलेला नाही, परंतु मी प्रत्येक लोकांपर्यंत जाणार आहे, प्रत्येक घराघरापर्यंत जाणार आहे, माझा विचार तिथपर्यंत पोहोचवणार आहे की मी जरी पैशावाला नसलो तरी मी एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे आणि आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे जो की इमानदार असतो. तशा प्रकारचा कार्यकर्ता. मी पैशाच्या जीवावर निवडणूक लढणार नाही, परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या इमानदारीच्या जीवावर निवडून येणार आहे. तुम्ही मला जर माझ्या इमानदारीला तुमच्या इमानदारीने जर साथ दिली तर हा पैसा आपलं काहीही वापरत. पैसे प्रतिनिधीचे पैसे घेऊन तुम्हाला मतदान करणार आहे असं आहे का? 100% मी तर त्यांना उलट म्हणेल की त्यांचे काय पैसे ते देत आहेत तेवढे घ्या नाही आणि मतदान एका चांगल्या पर्यायाला करा, म्हणजे मला करा, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न मी प्रलंबित ठेवणार नाही. आणि सातत्यानं उद्भवणार प्रश्न संपत नसतात. एक प्रश्न सोडवला की दुसरा प्रश्न उभा राहतो, परंतु तो पहिला प्रश्न सोडवला गेल्यानंतर जर दुसरा प्रश्न उद्भवला तर त्याचं एवढं काही वाईट वाटत नाही. पण ही प्रश्नांची शृंखला जर तशीच राहत राहिली तर आपलं कधीच कल्याण होत नाही, आपला विकास कधीच होत नाही. म्हणून ही शृंखला कुठेतरी तोडण्यासाठी प्रश्नांची आपल्याला माझ्यासारख्या उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान मी इथं तुमच्या या मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि तुमच्या या स्टुडिओमधून करतो आहे आणि लोक मला सहकार्य करतील असा विश्वास आहे. 100% जे पैशावाले आहेत का उमेदवार मग कुठल्याही राजकीय पक्षाचे असतील ते 100% आम आदमी पार्टीचा उमेदवार नेमका आमच्या सर्कलमध्ये कसं काय आला भाऊ आणि इतका चांगला उमेदवार आमच्या सर्कलमध्ये कसा आला अशी भीती आहे त्यांना. इव्हन राष्ट्रवादीला शिवसेनेची भीती वाटत नाही, शिवसेनेला राष्ट्रवादीची भीती वाटत नाही किंवा बीजेपीला या दोन्ही पक्षाची भीती वाटत नाही. या सगळ्यांना फक्त आम आदमी पार्टीची भीती आमच्या सर्कलमध्ये वाटायला लागली अशी परिस्थिती आहे. तर शेवटी छोटासा प्रश्न आहे थोडक्यात, नाळवंडीकरांना काय सांगा, नाळवंडी सर्कलमध्ये मतदारांना काय सांगाल की येणाऱ्या काळामध्ये होणारी निवडणूक जी आहे ती तुमच्या फायद्याची असेल का? कसल्या प्रकारचे प्रश्न त्यांचे तुम्ही सोडवणार आहात? हे बघा, नाळवंडी सर्कलचं ते तुमच्या निवडणूक विभागाकडून जोपर्यंत रचना आली नव्हती तोपर्यंत मी ताडसोना सर्कल आणि नाळवंडी सर्कल पिंजून काढले. म्हणजे मी कुठलेही गावं त्या यादीत आले असते काय आणि कुठले गावं त्या यादीतून वजा झाले असते काय मला त्याचा कधीच फरक पडणार नव्हता आणि पडणारही नाही. कारण मी ऑलरेडी सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. सगळ्यांना मी माहिती आहे की आम आदमी पार्टीचा असा असा चेहरा या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक लढतोय. मी इतका विश्वास ठेवतो. तुम्हाला आपल्या सर्कलमधल्या साधारण मला जेवढे आठवतात एक साधारण 20 गावं आमच्या सर्कलमध्ये आहेत. त्यामध्ये 2 गण आहेत, घोडकार अजून एक गण आहे आणि नाळवंडी एक गण आहे आणि नाळवंडी नावाचा एक गट आहे. तर त्या गटामधून मी निवडणूक लढतो आणि या 2 गणामधून तर मला साधारण 20 गावातल्या लोकांच्या संपर्कात जायचं. मी ऑलरेडी 40 गावातल्या लोकांच्या संपर्कात. त्या लोकांना काय सांगितलं तुम्ही, काय मी तुमचा फायदा करणार आहे, कसल्या प्रकारचे काम करणार? आता मी आपल्या स्टुडिओमधून ज्या मुद्द्यांवरती चर्चा केली
तसं प्रत्येक नागरिकांसोबत मला या मुद्द्यांवरती मी त्यांची चर्चा केली आहे. त्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्या लाईटचा प्रश्न असेल, त्यांच्या रस्त्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या नाल्याचा प्रश्न असेल, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न असेल, त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न असेल, त्यांच्या तलाठी कार्यालयाचा प्रश्न असेल, त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रश्न असेल, त्यांच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या ग्रामसेवकाचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या अंगणवाड्यांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि तुमच्या गावामध्ये जे निराधार लोक आहेत त्याच्या बाबतीत मला सांगायचं राहिलं की त्या निराधारांची संपूर्ण निराधार लोकांना एका लोकांना शोधून एक स्वतंत्र यंत्रणा तयार करून त्या लोकांना आधार देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आणि एकूणच जेवढ्या काही प्रश्न आमच्या सर्कलमध्ये असतील, आतापर्यंत ना भूतो ना भविष्यती कुठल्या जिल्हा परिषद सरकार सदस्यानं असं काम केलेलं नसेल आणि भविष्यात कुठला जिल्हा परिषद सदस्य असं काम करणार नाही, अशा प्रकारचं काम मी तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. एक संधी मला जर त्यांनी दिली तर मी 100% सांगतो की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुमच्या मताची किंमत ओळखली पाहिजे आणि स्वतः दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री माननीय भगवंतजी मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल, आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय रंगादादा राचुरे, आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोकजी येडे, ह्या सगळ्यांनी आपल्या सर्कलचं कौतुक केलं पाहिजे आणि निश्चितच आपल्या सर्कलसाठी भरभरून मदत केली पाहिजे. अशा प्रकारचं दिवस तुम्ही आणावे आणि त्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्कलचा उत्कर्ष करावा आणि येणाऱ्या काळामध्ये मला सर्वांनी भरभरून सहकार्य करावं अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांकडे मी विनंती करतो. नक्कीच धन्यवाद राऊत साहेब, आपण मराठी महाराष्ट्रामध्ये आपण वेळ दिल्याबद्दल. हे आपल्यासोबत राऊत होते आणि येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक आहे ती नक्कीच नाळवंडी ही जी आहे ते चुरशीच होणार आहे. शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडी सरकारमध्ये 2-3 पक्ष जे आहेत हे सुद्धा मला वाटतं स्वतंत्र लढणार आहेत अशी माहिती ऐकायला मिळते आपल्याला. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्या नेत्यांना जे आहे ती माझी भीती वाटत आहे. मी जो लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे किंवा मग लोकप्रतिनिधी म्हणून मी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जबाबदारी माझ्याकडे नसताना, काही कुठल्याही पक्षाचं किंवा मग कुठलेही पद नसताना मी लोकांचे प्रश्न जे आहेत ते आतापर्यंत सोडवलेले आहेत आणि ते प्रश्न सोडवल्यावर मला जी लोकांची मत मिळणार आहे ती अगदी खुशीने मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या सर्कलमधले जे प्रश्न प्रलंबित आहेत, मग ते रस्त्याचे असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न असतील, पाणंद रस्त्याचे प्रश्न असतील, काही पीपीपीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे जे अडकलेले पैसे जे असतील, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत हे सगळे मुद्दे येणाऱ्या काळामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये हे जे आहेत ते मी 100% सोडवणार आहे. गेल्या 10 वर्षापासून नाळवंडीपासून बीड ते नाळवंडी जोडणारा रस्ता जो आहे तो गेल्या 10 वर्षापासून अधिक काळ झालेला रस्ता जो आहे तो तसाच पडून आहे. आणि त्या रस्त्याचं काम जे आहे ते मी येणाऱ्या 6 महिने जर मला नाळवंडीच्या लोकांनी जर सहकार्य केलं, नाळवंडी सर्कलमधील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी जर मला सहकार्य केलं तर येणाऱ्या 6 महिन्यात तो रस्ता जो आहे तो मी पूर्ण करून दाखवेल आणि तो दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे राऊत यांनी. एक मिनिट, महत्वाची गोष्ट, मी सर्वसामान्यांच्या कामाला कसं येतो त्याचं चांगलं उदाहरण तुम्हाला आता मी बघितलं. मी कुठं बसलेलो होतो आणि मी काय काम करत होतो हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलंय. म्हणजे मला सातत्यानं लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन येऊन भेटत असतात. तर हेच काम करायचं आपल्याला. जिल्हा परिषदेचं सदस्य होणं म्हणजे काय, स्वतः मी आजही फार चांगल्या पद्धतीचं जीवन जगतो, मला त्याच्यातून काही कमवायचं आणि त्याच्यातून काय मिळवायचं असा माझा उद्देश नाही. तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मला एक लढण्यासाठी जी काही एक राजकीय ताकद असते ती लोकांनी द्यावी एवढीच एक माफक अपेक्षा म्हणजे आहे. इतर दुसरा कुठलाही उद्देशाचा नाही. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नसू द्या, कुठल्याही मी सत्तेत नसू द्या, लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत नसलो तरी काय हरकत नाही, पण माझ्याकडचे समस्या लोक येतात त्यांच्या समस्या मी 99.99% सोडवतो. आणि आजही जे आहे ते लोक माझ्याकडे समस्या घेऊन येतात आणि त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये जर नाळवंडीकरांनी म्हणजे नाळवंडीच्या सर्कलमधील ज्या लोकांचे 20-22 गावं आहेत त्या लोकांनी जर मला येणाऱ्या काळामध्ये संधी दिली, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून दिलं, तर नाळवंडीकरांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही असा शब्द नाळवंडीकरांना आत्ताच राऊत यांनी दिलेला आहे. आणि मराठी महाराष्ट्र देखील राऊत यांचं आभार व्यक्त करत यांनी आपला वेळ मराठी महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवर दिला, त्यासाठी त्यांची मनसे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतोय.